अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम, पुढील काही दिवस पाऊस पडण्याचे हवामान विभागाचे संकेत। कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात, गोव्यात पावसाचा अलर्ट। सोलापूर, बीड, लातूर जिल्ह्यालाही येलो अलर्ट। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये ऊन पावसाचा खेळ, अनियमित हवामानामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली। नांदेडमधील लोहा कवठा परिसरात जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाचं नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। शेतात काढून ठेवलेले सोयाबीनचे ढीगही भिजल्याने शेतकरी हवालदिल। पुण्यात कालपासून पावसाची विश्रांती, तर पुढील 3 दिवस पावसाची विश्रांती कायम राहणार, भारतीय हवामानशास्त्र विभागाची शक्यता। पावसामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार। नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम लांबणीवर जाणार। खरीप हंगामातील पिकं काढण्यासाठी मोठी अडचण असल्याने दुसऱ्या पिकासाठी शेतकऱ्यांची अद्यापही तयारी नाही। कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस दरासाठी शेतकऱ्यांच्या तहसील कार्यालयावर धडक मोर्चा। गेल्या हंगामातील ऊसाचे 200 रुपये आणि चालू हंगामात ऊसाला पहिली उचल 3700हून अधिक देण्याची मागणी। मोर्चा शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन। तिसंगी येथे महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखून धरलं। यापुढे मोजणीसाठी आल्यास हातात दगड दिसेल, शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना इशारा। जालन्यातील 8806 शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता। शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी न बनवल्याची माहिती, तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावी, जिल्हा प्रशासनाचं आवाहन। अहिल्यानगरमध्ये परतीच्या पावसामुळे शेती पिकाचं नुकसान, टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातील 4 मंडळात ढगफुटी सदृश पाऊस, 700 ते 800 हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज। चंद्रपूरमध्ये सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचं नुकसान, शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात। कोरपणातील कढोली येथील संतप्त शेतकऱ्यांनी 6 एकरवरील पीक पेटवून दिलं। जालन्याच्या भोकरदनमध्ये अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान, नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकरी वर्गातून मागणी। कपाशीसह मक्याचं मोठं नुकसान। रत्नागिरीत सततच्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान, कापून ठेवलेले भात पीक पूर्णपणे भिजलं। कृषी विभागाकडून पंचनामे सुरू, जिल्ह्यात जवळपास 4000हून अधिक शेतकऱ्यांचं 472 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। जालन्याच्या बदनापूरमध्ये दाभाडी चिखलीमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, कापूस पिकासह शेतातील मक्याचं मोठं नुकसान। यवतमाळमध्ये सततच्या पावसामुळे कपाशी पिकाचं नुकसान, कपाशीला बोंडे न आल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी पूर्ण पिकावर ट्रॅक्टर फिरवला। सरकारने सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी। गडचिरोलीमध्ये परतीच्या पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, हाताशी आलेलं पीक वाया गेल्यानं शेतकरी चिंतेत, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पालघरमधील शेतकऱ्यांना 2 ते 3 रुपये नुकसान भरपाई म्हणून रक्कम मिळाली, शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त। 2 रुपये मदत देऊन सरकार चेष्टा करत असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। अकोल्यात शेतकऱ्यांच्या खात्यात थट्टा करणारी रक्कम जमा झाल्याचं प्रकरण। अकोट तालुक्यातील दिनोडामधील शेतकऱ्यांच्या खात्यात 3, 8, 13 आणि 21 रुपये अशी थट्टा करणारी रक्कम जमा। अमरावती जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदाच रब्बी हंगामात 2 लाख हेक्टरवर होणार पेरणी, हरभऱ्याची सर्वाधिक पेरणी होणार असल्याची माहिती। धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अतिवृष्टीतही जगवली 1.25 लाख झाडं। भूमच्या हाडोगरीमधील बाळासाहेब हांडोगरीकरांनी 300 एकरात जगवली 1.25 लाख झाडं, त्यापैकी 50,000 झाडं आयुर्वेदिक। नांदेडमध्ये अचानक झालेल्या पावसामुळे धबधब्याच्या मधोमध पर्यटक अडकले, मानवी साखळी करून पर्यटकांची सुटका केल्याचा व्हिडिओ सध्या समोर। नांदेडच्या वज्रा शेख फरीद धबधब्यावरील ही घटना। सिंधुदुर्गात पारंपरिक वार्षिक जत्रोत्सवाला सुरुवात, प्रत्येक गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात हा उत्सव साजरा केला जातो। जत्रोत्सवानिमित्त तळ कोकणातील गावांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई। हजारो विठ्ठल भक्तांच्या आगमनासाठी चंद्रपूरमधील वडा तीर्थक्षेत्र सज्ज। वडा गावात कार्तिकी पौर्णिमेला यात्रा भरते, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, एसटी विभागाकडून या यात्रेची तयारी सुरू। पुण्याच्या राजगडमधील वेल्हेमध्ये महादेव कोळी संघटनेकडून वाघबारस पारंपरिक पद्धतीने साजरी। वाघाची वेशभूषा केलेल्या मुलाची तोरणागडाच्या पायथ्यापर्यंत मिरवणूक, शिवकालीन मेंगाई देवी मंदिरापासून काढण्यात आली ही मिरवणूक। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातही मार्चच्या निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। अत्यावश्यक सेवा वगळता ओपीडी आणि इतर सेवा बंद। फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात मार्चचे डॉक्टर आक्रमक।
बीडमध्ये स्थानिक पत्रकाराचा मुलगा यश ढाकाच्या हत्येच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा। या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसह सर्व संघटना, नागरिक उपस्थित। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे चिमुकल्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश। 6 ते 7 जण ऑपरेशनमध्ये सहभागी असणार। वन्यजीव रक्षण टीमच्या धनंजय कोकणे यांची माहिती। तर नरभक्षक बिबट्या ओळखण्यासाठी टीमकडे प्लॅन। मंचरमध्ये पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। आमदार शरद सोनवणेही आंदोलनाला उपस्थित। बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने नागरिक आक्रमक। बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याचं प्रकरण। आंदोलनादरम्यान प्रवाशांनी हॉर्न वाजवल्याने आंदोलक आक्रमक। पुणे नाशिक महामार्ग रोखल्याने प्रवाशांनी जाब विचारला। पोलिसांकडून आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन। परभणीच्या पूर्णामध्ये मोकाट गाढवांचा हैदोस। वृद्ध महिला गाढवाच्या हल्ल्यात जखमी। मोकाट गाढवांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी। गुहागर समुद्र किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचं आगमन। किनारपट्टी भागात सीगल पक्ष्यांचे थवे दिसू लागल्याने थंडीची चाहूल। नियमित वेळेपेक्षा यंदा सीगल पक्षी उशिराने आल्याची स्थानिक मच्छीमारांची माहिती। सोलापूरच्या करमाळ येथील पारेवाडी रेल्वे स्टेशनचे केतूर नामांतरण केल्याने आता पारेवाडी ग्रामस्थ आक्रमक। नाव बदलण्यास येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा इशारा। संत नामदेव महाराज पंढरपूर ते घुमान सायकलवारी पुणे जिल्ह्यात दाखल। यंदा या वारी सोहळ्याचे 4थे वर्ष असून यावेळी संत नामदेवांच्या पादुकांना नीरा स्नान घालण्यात आलं। नंदुरबारमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्ताने भाजप जनजाती गौरव दिवस साजरा करणार। तसंच आदिवासी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा सन्मान केला जाणार। भाजप सरचिटणीस विजय चौधरी यांची माहिती। अकोल्याच्या पातूरमधील शिरला गावातील मामा आणि भाच्याने एकाच वेळी पास केली एमपीएससीची परीक्षा। राजेंद्र घुगे आणि त्याचा भाचा प्रतीक पारवेकर यांनी एमपीएससीत 12वा आणि 14वा क्रमांक पटकावला। यावेळी ग्रामस्थांकडून दोघांचाही सत्कार करण्यात आलाय। वर्धात जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आता तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाची वार्षिक आमसभा संपन्न। सभेत गेल्या आर्थिक वर्षातील कामकाजाचा अहवाल आणि आर्थिक आढावा सादर। चाळीसगाव नगरपालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। 36 नगरसेवक निवडून देण्यासाठी 94,724 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। तर येत्या आठवड्यात चाळीसगाव नगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता। यवतमाळ जिल्ह्यातील 45 शिवभोजन केंद्रांना 9 महिन्यांपासून शासनाचा निधी मिळाला नाही। त्यामुळे शिवभोजन चालकांना स्वतःच्या खिशातून केंद्राचा खर्च करावा लागतोय। सुरळीत निधी वितरित करण्याची केंद्र चालकांची मागणी। अमरावती जिल्ह्यात 9 महिन्यात 60 कुमारी मातांची प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर। सर्व प्रसूतींची अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयात नोंद। लैंगिक अत्याचार तसंच बालविवाहातून या मुली कुमारी माता बनल्याची धक्कादायक माहिती। मालेगावातील बनावट नोटा प्रकरणात आता एटीएसची एंट्री। बनावट नोटांचा आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा एटीएसला संशय। या प्रकरणात 3रा संशयित ताब्यात। तोसेफ मोहम्मद अक्रम असं संशयिताचं नाव। पुण्यातील दौंडमधील डॉक्टरची 46 लाखांना फसवणूक। एमडी मेडिसिनमध्ये प्रवेश मिळवून देण्याचं आश्वासन देऊन लाखो रुपये उकळले। विश्वासघात करून दोघांची फसवणूक। दौंड पोलिसात गुन्हा दाखल।